हॅलो 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 त्यांचं आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत असेल. हॅलो. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं त्याचबरोबरीने व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं मी रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटचं आगमन भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण आज सावळे क्रीडा नगरीवरती अनुभवतोय पाहतोय. आणि आज या क्रीडा नगरीवरती मुंबई परिसरामधील दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर संघर्ष करतील. पहिलाच बॉल शपळून खेळण्याचा प्रयत्न माफी असावी. दुसरा चेंडू आणि पहिल्या बॉलवरती षटकार लगावला होता मंगेश वैती या खेळाडूनं. एक उत्कृष्ट दर्जेदार असा खेळाडू आपण पाहिलं असेल. विक्रोळ संघाकडून सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव आणि त्याचबरोबरने ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तेवढीच उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. ट्रॉम्बे संघ देखील तेवढाच ताकदवर आणि हे दोन एका विभागातील एका परिसरामधील संघ असल्या कारणानं एकमेकाचे डावपेच देखील पूर्णपणे माहिती असणारे खेळाडू. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू डॉट फेकलेत. गोलंदाज शुभम या गोलंदाजानं राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगली बॉलिंग ॲक्शन, उत्कृष्ट देहबोली आणि पूर्णपणे शोल्डरचा वापर करत असताना हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट. मंगेशसाठी हा बॉल बॅकफुटला गेला, फक्त पंच केलाय. थर्ड मॅन क्षेत्राकडे बॉल थांबणार नाही, खूप वेगानं चाललाय सीमारेषा पार. हा सनसनीत चौकार आणि या चौकाराच्या मध्येनं मात्र या ठिकाणी 10 धावा देखील पूर्ण झाल्यात माहुल कोळीवाडा संघाच्या. मागचा सामना आपण पाहिला ज्या पद्धतीनं खूप चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल डीप मिड विकेटमध्ये केलं होतं. माहुल संघाच्या क्षेत्ररक्षकानं किमान 5 धावा रोखल्या होत्या आपल्या टीमसाठी आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला होता त्या सामन्याचा कारण खूप चांगलं प्रत्युत्तर दिलं होतं दिगवडा संघाच्या फलंदाजानं. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र संघर्षमय हार पत्करावं लागली दिगवडी टीमला. या मॅचमध्ये देखील एक चांगला क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. पंचांचा इशारा, बीमर बॉल. यस, यावेळेस मात्र हा अवांतर चेंडू आणि एक्स्ट्रा रन देखील मिळेल. थोडा चांगला होता पंचांकडे, लाऊड अपील देखील गेले खेळाडूने, परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. फ्रीडचा बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये निशांत माली आणि अतुल माली खऱ्या अर्थानं स्वतः आयोजक आहेत आणि खूप चांगली मेहनत मात्र या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक होईल. 1 ओव्हर षटकानंतर या ठिकाणी पाणी घेऊन जायचं मी आयोजकांना विनंती करतोय. खूप चांगलं आयोजन, उत्कर्ष सावळे क्रीडा नगरीमध्ये रंगणारी एक भव्य दिवस स्पर्धा. आज जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. 24 इव्हेंट्स लाईव्हची संपूर्ण टीम, आमचे मित्र संदेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून मात्र ही सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. खूप चांगलं आयोजन. फ्रीडचा बॉल असेल. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करून आठवण करून देईल. मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावणारा हा डावखुर हाताचा फलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. खूप चांगला स्ट्रोक होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथे मात्र सिंगल रन मिळेल. मागच्या सामन्यामध्ये देखील जेव्हा डावाला आपल्या सुरुवात केली होती या खेळाडूनं पहिल्या चेंडूवरती असा चौकार लगावला होता खऱ्या अर्थानं पॉईंटच्या डोक्यावरून आणि इथे देखील तोच प्रयत्न या खेळाडूनं केला होता. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ट्रॉम्बे संघाचे देखील बरेचसे खेळाडू, आमचे मित्र हेमंत देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षक भूमिकेमध्ये आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगला स्ट्रोक, फक्त दिशा दिली आणि यावेळेस डायरेक्ट हिट. पंचांचा बोट अवकाशाकडे. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे माहुल कोळीवाडा संघाला. मागच्या सामन्याचा सामनावीर गणेश मात्र परततोय या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. ही धाव अतिशय धोक्याची होती आणि इथे मात्र धोका पत्करावा लागलाय माहुल कोळीवाडा संघाच्या फलंदाज गणेशला, ज्यानं मात्र खूप चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती. त्या फलंदाजाला मात्र परतावं लागलंय. चांगलं कमबॅक. जेवढं कौतुक या षटकामध्ये शुभम या गोलंदाजाचं करावं तेवढं फार कमी असेल कारण पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव आणि चौथा चेंडू चौकार आणि त्यानंतर नो बॉल आणि खूप चांगलं कमबॅक केलं. एक विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपात या षटकामध्ये प्राप्त झालंय.
पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना मात्र धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 1-13. उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळे आयोजित उत्कर्ष ट्रॉफी 2020 हे शानदार पर्व खऱ्या अर्थानं जगामध्ये एक मोठं संकट आलं असताना देखील त्या संकटातून सावरत मात्र आज सर्व काही सुरळीत चाललं आणि तदनंतर मात्र या स्पर्धांचं आयोजन रायगड टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने होत असतात आणि त्याच मधली एक मानाची स्पर्धा सावळे नगरीची एक सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सेकंड ओव्हर नंबर 2 बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज सज्ज असेल अमित कोळी. माहुल कोळीवाडा आणि ट्रॉम्बे एका परिसरामधील एका विभागातील हे दोन संघ आज मात्र या ठिकाणी संघर्षमय क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. यात मदतीला मात्र शंका नसणार आहे. अमित कोळी बॉलिंग ट्रॅक मध्ये समोर फलंदाज तुम्ही पाहताय मंगेश आणि दुसऱ्या बाजूने मात्र कल्पेश कडक या नावाने संबोधला जाणारा हा खेळाडू. खूप चांगली फलंदाजी या खेळाडूने देखील प्रत्येक मैदानावरती केली आहे. आज देखील तीच कामगिरी अपेक्षा असेल आपल्या टीमला आपल्या संघ नायकाला. ओव्हर द विकेट अमित कोळी पंचांच्या डाव्या बाजूनं हलक्या हातानं मात्र बॉल फेकला होता परंतु बॅकफुटला जाऊन आपली ताकद दाखवली आहे खेळाडू मंगेश वैतीनं आणि इथे मात्र पंचांचा इशारा होतो. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषा पार हा चौकार. खूप चांगली सुरुवात. एक प्रोफेशनल मी पहिल्यांदा उल्लेख या खेळाडूचा केला. व्यावसायिक खेळाडू परदेशी वारी देखील या खेळाडूने सातत्याने केली आणि अनुभव पूर्णपणे पणाला लावतो या मॅच मध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा आपण पाहतोय परंतु या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. अमित कोहलीला कमबॅक करावं लागेल. ट्रॉम्बे संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांना खूप चांगली कामगिरी करावी लागेल. तुम्ही पाहता या ठिकाणी फिल्डिंग व्यूहरचनेमध्ये देखील बदल केलाय. डीप पॉईंट मधला क्षेत्ररक्षक आपण पाहतो सर्कलच्या आतमध्ये घेतला आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक मध्ये डीप मध्ये तैनात केलाय. ही रणनीती वेळोवेळी आखावी लागते संघ नायकाला. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा अमित कोहली राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय आणि जे सापडं रचलं होतं मंगेश साठी त्या सापड्यामध्ये मात्र पूर्णपणे सापडलाय मंगेश वैती. बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक झटका बसतोय तो म्हणजे माहुल कोळीवाडा संघाला. मी पहिल्यांदा उल्लेख केला जेव्हा एका पंचकृषीमध्ये जेव्हा संघ एकमेकांसमोर खेळत असतात तेव्हा एकमेकाचे डावपेच्या दोन्ही संघातील खेळाडूंना देखील माहिती असतात आणि अशा परिस्थितीमध्ये खूप चांगली कामगिरी या दोन्ही टीमच्या खेळाडूंनी केली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली आहे. दुसरा फलंदाज बाद झाला. धावसंख्या लागली धाव फलकावरती 17 धावा. आज आमचे समालोचक मित्र या ठिकाणी तुम्ही पाहता अंकित मानुसरे असतील त्यानंतर अजिंक्य भाऊ राहुल यांचा देखील मी कौतुक करेन. त्यांचा आवाज आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सकाळपासून ऐकतो. खूप चांगलं समालोचन सर्व आमची टीम त्याचबरोबर आमच्या सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत तुम्ही या ठिकाणी पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेतला हायलाइट्स ज्याला म्हटलं जातं आणि टॉप संघ आपण इथे पाहतोय. उद्या ओवळ्याच्या क्रीडा नगरीमध्ये देखील असेच संघ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण इथे पाहतोय या स्पर्धेमधला सर्वोच्च गट आणि या सर्वोच्च गटामधला आजच्या दिवसातील हा सामना आपण पाहतो. ट्रॉम्बे कोळीवाडा विपक्ष माहुल कोळीवाडा. कमबॅक केलं अमित कोहलीनं. मी पहिल्यांदा उल्लेख केला या गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. 4थ्या क्रमांकाचा खेळाडू यावेळेस मात्र कल्पेश वैती आणि कल्पेश काटकर माहुलकर कल्पेश माहुलकर हे दोन फलंदाज. टप्प्याचा बॉल खूप वेगानं मात्र खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिफेन्स बॉलला केलं. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान एक धाव मिळेल ती म्हणजे माहुल कोळीवाडा टीमला. चांगलं कमबॅक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या त्यानंतर मात्र या ठिकाणी आणखीन एक सिंगल आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद. 18 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी अमित कोहली या गोलंदाजाचा मार्गस्थ असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अमित कोहली. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडासा काटा बदलला आणि त्यानंतर मात्र चेंडू आदळतोय शरीरावरती. कोणत्याही प्रकारची रन नसेल या बॉलवरती. टीमची धावसंख्या मात्र तिथे स्थिरवली आपण पाहतोय. 2 बाद 18. खूप चांगलं कमबॅक या खेळाडूचं आपण पाहतो या गोलंदाजाचं आपल्या टीमसाठी. 4 षटकाचा सामना. दुसरा षटक प्रगती पथावरती असताना मात्र या ठिकाणी 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू पूर्णपणे फॉलो केलं बॉलरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन मात्र मिळेल कल्पेश या वैती या फलंदाजाला. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 19 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना. पहिल्या षटकाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने केली होती मंगेशनं षटकार लागावून. त्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं गोलंदाज शुभमनं. षटक क्रमांक दुसरा देखील खूप चांगल्या पद्धतीने मार्गस्थ असताना ट्रॉम्बे कोळीवाडा टीमसाठी.
शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आपला फेवरेट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली, आणखीन एक झेल पकडला या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं, फलंदाज बाद कल्पेश माहुलकर बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा झटका बसतोय 19 या धावसंख्येवरती या ठिकाणी माहुल कोळीवाडा या टीमला. ट्रॉम्बे संघ आणि माहुल संघ आपण पाहिलं मुंबई चेंबूर परिसरामध्ये हे दोन संघ आहेत आणि या दोन संघांमधला हा एक मोठा सामना आपण इथे पाहतोय. तिसरा गडी बाद झालाय 19 या धावसंख्येवरती. आज या स्पर्धेचा या शृंखलेचा पहिला दिवस आणि भरभरून प्रेम या तमाम प्रेक्षकांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेला दिलाय. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपण पाहिली आहे. छोट्या मोठ्याचे फॅन्स खूप मोठ्या संख्येने मात्र दिगोडा संघाचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिले होते, परंतु थोडीशी निराशा आली होती. दिगोडे संघाच्या वाट्याला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर मात्र हे दोन संघ तुम्ही पाहताय, ट्रॉम्बे कोळीवाडा आणि माहुल कोळीवाडा या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. लाईव्ह टेलिकास्ट टीम तुम्ही पाहता आमचे मित्र संदेश पाटील आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक सुधीर कोळी, यावेळेस मात्र तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. सर्व आमचे आयोजक उत्कर्ष सावळे, टीमचे सर्व शिलेदार यांचं मी मनापासून आभार व्यक्त करीन, कारण या हंगामातील पहिली स्पर्धा असेल ज्या ठिकाणी आपण समालोचन सर्व करतोय कदाचित, कारण टेनिस क्रिकेट हंगामाला सुरुवात झाली आहे. आता मात्र स्पर्धांचा हंगाम मोठ्या उत्कर्षाने आणि मोठ्या जोराने तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामधली एक मोठी स्पर्धा सुधीर कोळी षटक क्रमांक 3 या ठिकाणी घेऊन येतोय आपल्या टीमसाठी. समोर नवीन आलेला फलंदाज महेश, सुधीर टू महेश, अतुल माळी यावेळेस मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला निशांत माळी, चांगला स्ट्रोक, कार्पेट ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडू उचलणार फेकणार दरम्यान सिंगल रन मात्र कंप्लीट केली दोन्ही खेळाडूने. स्ट्राईक रोटेट केली आहे. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद 20. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये अमित कोळी या गोलंदाजानं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी देखील बाद केले होते आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाज यावेळेस सुधीर कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक मध्ये. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडू हवेमध्ये उडवलाय. यावेळेस मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि हा झेल पकडलाय. आणखीन एक धक्का बसतोय माहुल कोळीवाडा या टीमला. फलंदाज बाद होतोय कल्पेश वैती बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगला कमबॅक ट्रॉम्बे कोळीवाडा टीमच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र सुनील कोळी यावेळेस माहुलकर माप्यासह सुनील माहुलकर हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस मात्र चांगली भरीव कामगिरी मात्र या खेळाडूला करावी लागेल आणि नक्कीच या खेळाडूंच्या मनगटामध्ये क्षमता आहे. गत वर्षीच्या आम्ही पेन नगरीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारी एक मोठी स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये मात्र उल्लेखनीय कामगिरी या टीमची राहिली होती, ज्यामध्ये सुनील कोहलीचं देखील खूप मोठं योगदान राहिलं होतं आणि अशा क्षणाला मात्र संघासाठी संकटमोचक म्हणून चांगली कामगिरी या दोन खेळाडूंकडून अपेक्षा असेल माहुल कोळीवाडा टीमच्या संघ नायकाला. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा सुधीर कोळी. अकुट टप्प्याचा बॉल, यावेळेस मात्र बॉल परफेक्ट स्लॉट मध्ये आला होता, एलिव्हेशन कमी मिळालं. त्यानंतर मात्र हा झेल पकडलाय फलंदाजाला मात्र या ठिकाणी परतावा लागेल. खूप गुड कमबॅक पुन्हा एकदा सुधीर कोहली या गोलंदाजाचं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते भावेश, एक खूप चांगला दर्जेदार फलंदाज आणि इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं भावेश. हा झेल पकडलाय, परतावा लागलं फलंदाजाला. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे माहुल कोळीवाडा टीमला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली गेली आहे 20 धावा आणि गडी बाद झाल्यात या ठिकाणी माहुल कोळीवाडा टीमचे 5 गडी बाद झाल्यात. अर्धा संघ इथे गारद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय यावेळेस हेमंत. अप्रतिम मॅच, प्रेक्षणीय असा हा सामना आणि तेवढंच दर्जादार असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा सुधीर ओव्हर द विकेट. अमित साठी सुनील यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉल खेळून काढलाय. डीप मध्ये बॉल गेला होता, त्यानंतर मात्र या 2 धावा आल्यात माहुल कोळीवाडा टीमसाठी. धावसंख्या धावफल कधी पाहायला मिळेल ती म्हणजे 5 बाद 22 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना अजिंक्य भौड यावेळेस मात्र स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आमच्या सोबत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सुधीर कोळी. खूप चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता, परंतु कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे.
जेवढं कौतुक खऱ्या अर्थानं ट्रॉम्बे कोळीवाडा संघाचं करावं तेवढं कमी असेल या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये, कारण खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण वाढलंय, याचा बेनिफिट, याचा ऍडव्हान्टेज मात्र या गोलंदाजाला लाभतोय. ओव्हर द विकेट, फुलरलेन बॉल. पंचांच्याकडे मात्र अपेक्षेनं पाहत असताना अतुल माली यांचा इशारा तो व्हाईट बॉल. अभ्यंतर धाव मात्र मिळेल ती म्हणजे बाहुल कोळा टीमला. अतुल माळी आणि निशांत माळी स्वतः आयोजक आणि ते खूप मेहनत घेत असताना आपल्या टीम संपूर्ण स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. एका बाजूने मात्र ट्रॉम्बे संघ, दुसऱ्या बाजूने माहुल कोळीवाडा संघ. स्ट्रायकिंग एंडकडे सुनील कोळी. अकूट टप्प्याचा बॉल शफल झालाय डीप बॅक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. हा चौकार. तिसऱ्या षटकाची देखील या ठिकाणी समाप्त झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर माहुल कोळीवाडा टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती 5 गडी बाद 27. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, तदनंतर मात्र फक्त 6 धावा. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. आणि तदनंतरच्या षटकामध्ये आपण जर पाहिल्या 8 धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे गोलंदाज सुधीर कोळी या गोलंदाजानं. ड्रिंक स्टॉली देखील मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. स्टार्टरची देखील आखावी लागेल दोन्ही टीमला. आपल्या टीमसाठी एका बाजूनं माहुल कोळीवाडा संघाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे, तर दुसऱ्या बाजूने ट्रॉम्बे संघाला मात्र कमीत कमी संख्यावरती माहुल कोळीवाडा संघाला रोखायचं आहे. कोणता संघ या ठिकाणी वर्चस्व गाजवेल हा मात्र येणारा काळच ठरवेल. खूप चांगली स्पर्धा आपण आयोजन या ठिकाणी पाहतोय. गुलसुंदे विभागीय अध्यक्ष आदरणीय सुनीलजी माली यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करीन. आज इथे समालोचन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. खूप चांगलं आपण इथे आयोजन पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवर आणि सावळे ग्रामस्थांच्या वतीनं मात्र या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि त्यानंतर मात्र या क्रिकेटच्या कुंभमेळ्याला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आपण पाहतोय मैदानाच्या अवतीभोवती. युट्यूबच्या माध्यमातून देखील आज बरेचसे व्ह्यूअर्स मात्र आम्हाला लाभलेत. तर सर्वांचं मी पुन्हा एकदा उत्कर्ष सावळे क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं स्लॉग ओव्हर षटक बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज या ठिकाणी येतोय भावेश यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये आलाय. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. समोर फलंदाज असेल हेमंत. भावेश टू हेमंत, तर दुसऱ्या बाजूने मात्र सुनील कोळी. निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावांचा एक स्टार्टरची आखली असेल माहुल कोळीवाडा टीमला. अकूट टप्प्याचा बॉल अतिरिक्त बाउन्स. पंचांकडे मात्र या ठिकाणी अपील केली आणि पंचांचा इशारा देखील आलाय. वाईट बॉल अतिरिक्त उंची या बॉलने देखील घेतली आहे आणि या बॉलरला देखील अनाउन्समेंट झाली आहे, कारण एका षटकामध्ये एक बाउन्सर फेकण्याची संधी असते आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार. आणि तो बाउन्सर बॉल मात्र पहिल्याच चेंडूवरती फेकलाय. गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी भावेशनं लवकर त्याच्या फलंदाजासाठी पुन्हा एकदा यावेळेस भावेश सज्ज होतोय. आजच्या दिवसातील हा मोठा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. ट्रॉम्बे विपक्ष माहुल कोळीवाडा. पुन्हा एकदा भावेश सज्ज. एज लागली आहे, त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. आणखीन एक धक्का बसतो या ठिकाणी माहुल कोळीवाडा संघाला. फलंदाज हेमंतला मात्र या ठिकाणी परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या लागली धाव फलकावरती 28 गडी बाद झाले 6. अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र या पहिल्या सत्रामधील नक्कीच उर्वरित असेल. या 5 चेंडूमध्ये मात्र चांगली धावसंख्या उभारावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नितेश मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. बॉलिंगचं पूर्णपणे विश्लेषण केलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज शुभमनं मात्र 13 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. अमितनं मात्र खूप चांगलं कमबॅक केलं. 2 गडी बाद करत 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये सुधीरनं देखील 2 गडी बाद केल्या आणि 8 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा हा षटक आपण या ठिकाणी पाहतोय. अंकित मालुसरे आहेत आमच्यासोबत. आमचे मित्र अजिंक्य भौड, राहुल खूप चांगले समालोचक या परिसरामधले. रसायनी विभागामध्ये नुकतीच रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन मध्ये देखील त्यांचे सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांना देखील शुभेच्छा असतील. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल. पंचांचा इशारा. यस, यावेळेस नो बॉल, कारण पहिल्या बॉलवरती मात्र या ठिकाणी नक्कीच गोलंदाजांना सूचना दिली होती पंचांनी. इथे मात्र हा चेंडू नो घोषित केलाय. गुड डिसिजन. मी नक्कीच स्वागत करेन गोलंदाज निशांत मापियासरी पंच या ठिकाणी निशांत माळी आणि अतुल माळी यांचा. पुन्हा एकदा फ्रीट. या बॉलवरती फ्रीट असेल. फलंदाजाला मात्र फ्रीटची संधी.
स्वतः चांगले क्रिकेटर आणि इथे मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये स्वतः चांगले आयोजक ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला स्ट्रोक, या मात्र फ्लॅट सिक्स, खूप चांगली पॉवर एक्झिक्यूट केली आहे या ठिकाणी. फुलरलेन बॉलला मात्र आपल्या मनगटी ताकदीनं फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यापर्यंत सरळ 6 धावेसाठी हा दणदणीत षटकार. या षटकाराच्या मतीनं मात्र टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती 35 धावा. 6 गडी बाद 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये मी पहिल्यांदाच उल्लेख केला, माहुल कोलिवाडा संघाची मात्र डेथ ऑर्डर पर्यंत चांगली फलंदाजी आहे आणि या फलंदाजीचा मात्र पुरेपूर वापर करत असताना मात्र हा माहुल कोलिवाडा संघ. तर एका बाजूने ट्रॉम्बे संघ, गतवर्षी वांगणीची स्पर्धा आम्ही पाहिली, या ट्रॉम्बे संघानं मात्र धुमाकूळ घातला, खूप चांगला परफॉर्मन्स त्या मैदानावरती केला होता आणि इथे देखील त्याच कामगिरीची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा सरळ बॅटने हा स्ट्रोक खेळून काढलाय तो क्षेत्ररक्षक, मात्र लॉंग ऑफचा बॉल खाली येतोय. कम्युनिकेशन नाहीये, संवाद नाहीये, इथे मात्र विकेट फेकावी लागेल फलंदाज मितेशला, ज्यानं मात्र एक षटकार लगावला होता. रनआउटच्या स्वरूपात मात्र मैदान सोडतोय. शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि टीमची धावसंख्या लागली धाव फलकावरती 36 धावा. 7 गडी बाद झालेत. अजून या षटकामधील उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. मितेशनं चांगला प्रयत्न केला, एक षटकार देखील लगावलाय, पण उर्वरित चेंडूवरती आक्रमण करावं लागेल फलंदाज सुनील कोळीला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय प्रणय. प्रणय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि यावेळेस मात्र या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. राऊंड विकेट, बॉलिंग मार्गवरती गोलंदाज सज्ज. फुलरलेन बॉल पूर्णपणे थांबवून ठेवलं या फलंदाजाला. खूप चांगला चेंडू डिलिव्हर करतोय गोलंदाज यावेळेस भावेश. आणि नक्कीच या मॅच मध्ये मात्र अजिंक्य आपण जर पाहिला तर माहुल कोलिवाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सचिन काटकर याची देखील आपल्याला थोडीशी उणीव जाणवते, याची देखील कमतरता जाणवतोय. एक चांगला खेळाडू. राऊंड विकेट, फुलरलेन बॉल, इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली, चांगला प्रयत्न, चेंडू मात्र डोक्यावरती आदळलाय, परंतु टीमसाठी मात्र खूप चांगलं योगदान त्या क्षेत्ररक्षक राहिलं. टीमची धावसंख्या आपण पाहिली 2 धावा आल्या धाव फलकावरती. शेवटच्या षटक प्रगती पथावरती असताना 38 धावा लागल्या धाव फलकावरती. गडी बाद झाले 7. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. खूप चांगला प्रयत्न, 100% डेडिकेशन या खेळाडूने दिलंय. जेव्हा बॉल आवाक्याच्या बाहेर होता तेव्हा मात्र बॉलला स्टॉप करणं हा महत्वाचा निर्णय मात्र या क्षेत्ररक्षकाने घेतला आणि इथे मात्र कमीत कमी 2 धावांचं संरक्षण केलं आपल्या टीमसाठी. राऊंड विकेट. पुढे एकदा बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्ज. समोर सुनील, फुलटॉस बॉल, इथे मात्र फटका फसलाय. डीप मध्ये मात्र भावेशनं हा झेल पकडलाय. आणखीन एक धक्का बसतो शेवटच्या बॉल मध्ये माहुल कोलिवाडा टीमला आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धाव फलकावरती 7 गडी बाद 38 धावा. म्हणजे येणारे 24 बॉल, येणारे 4 षटक, 39 धावेची गरज असेल ती म्हणजे ट्रॉम्बे कोलिवाडा टीमला. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच रोमांचक पाहायला मिळेल. वाहक संघ देखील पुढच्या फेरीमध्ये पोहोचला. ऋषी नाईकच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं त्या टीमने देखील चांगली कामगिरी केली. वाघेलवाडा संघाला पराभूत केलं. या मॅच मध्ये जो विनर संघ असेल तो संघ मात्र वाहक संघाच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच नक्कीच खेळेल. या मॅच मध्ये मात्र 24 बॉल मध्ये धावा करायच्या, 39 ट्रॉम्बे कोलिवाडा टीमला. बिग फाईट. एका बाजूने मात्र धावा रोखायच्यात. बलाढ्य दिगोडा संघाला पराभूत करून मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा हा माहुल कोलिवाडा संघ, तर दुसऱ्या बाजूने मात्र ट्रॉम्बे संघ. एक चांगली लढत तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस, उत्कर्ष चषक 2020 चे हे शानदार पर्व, भव्य दिव्य हे मैदान तुम्ही पाहताय. चोवीस चेंडू आणि 39 धावेची गरज. टॉप 4 साठी मात्र आज एक संघ क्वालिफाय केला जाईल. दर्जेदार आयोजन तुम्ही इथे पाहताय. उत्कर्ष चषक 2020 च हे शानदार पर्व. मी ट्रॉम्बे टीमला विनंती करतो आपली सलामीवर जोडी आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वेळ फार महत्वाचा आहे, सायंकाळ होत चालली आहे आणि
तुम्ही पाहता मॉइश्चरचं प्रमाण देखील हळूहळू या मैदानातील खेळपट्टीवरती वाढत जाईल. थंडीचा हा महिना आणि त्यामध्ये मात्र ही एक जबरदस्त शृंखला आपण इथे पाहतोय. सरमेर जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. माहुल कोळीवाडा टीमला मात्र 39 धाबा रोखायच्या. 6 चेंडू आणि 13 धाब्याची जेव्हा गरज होती दिगोडा टीमला मात्र पहिल्या बॉल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं माहुल कोळीवाडा टीमच्या क्षेत्ररक्षकानं मितेशनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं डीप मध्ये मिड विकेट मध्ये. आणि तदनंतर मात्र आपल्या संघाला एक विजयाकडे वाटचाल करून देत असताना आपण पाहिलं. आणि या मॅच मध्ये देखील 24 बॉल आणि 39 धाब्याची गरज. शरद कोळी आणि दीपेश कोळी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. आमचे बॉल बॉय येणारं भविष्य खऱ्या तर सावळे क्रिकेटचा असेल, कारण आवड आहे या सर्व लहानशा सर्व आमच्या क्रिकेट चाहत्यांना. ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण या लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. ईशान माळी स्क्वेअर लेग पंचा भूमिकेमध्ये, अतुल माली मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. त्यांना देखील शुभेच्छा. क्रिकेट सीझन नव सुरुवात झाली आणि या वर्षी देखील हंगामध्ये एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील अपेक्षित असेल. समोर फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडकडे शरद कोळी आणि दुसऱ्या बाजूने असेल दीपेश कोळी बॉलिंग मार्क मध्ये. यावेळेस मात्र कल्पेश माहुलकर कडक. कल्पेश माहुलकर यावेळेस मात्र बॉलिंग मार्क मध्ये एक अष्टपैलू गुणवान क्रिकेटर माहुल कोळीवाडा टीमचा. पॉवर प्लेचं हे षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कशा प्रकारे धावा रोखल्या जातील यावर मात्र पूर्णपणे जोर असेल माहुल कोळीवाडा टीमच्या संघ नायकाचा. ओव्हर द विकेट कल्पेश माहुलकर. पहिलाच बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न गती परिपत्र तुम्ही पाहिला. बॉलचा टप्पा पडला थोडासा आतमध्ये येतोय. सरळ यष्टीरक्षक मंगेश वैतीच्या हातामध्ये बॉल विसावलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिला मंगेशने पहिल्या बॉलमध्ये षटकाराला सुरुवात केली होती, तदनंतर मात्र कमबॅक केलं होतं ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या गोलंदाजानं. इथे सुरुवात चांगली झाली आहे कल्पेश आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट कल्पेश माहुलकर. हा टप्प्याचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये डायरेक्ट हिट झाला तर कदाचित धोका संभवला असता. यावेळेस नक्कीच नशिबान आहे हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडकडे होता शरदनं मात्र सिंगल रन पूर्ण केल्याने ती आपली आणि स्वतःचं देखील अकाउंट ओपन केलं. सुरुवात मात्र सिंगलने केली आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. डावखुर आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. चांगली रणनीती चांगली स्ट्रॅटर्जी ट्रॉम्बे कोळीवाडा संघाची. एका बाजूनं लेफ्ट हँड तर दुसऱ्या बाजूला राईट हँड कॉम्बिनेशन. आणि जेव्हा असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असं खेळपट्टीवरती असतं तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील थोडंसं दडपण खाली यावं लागतं. यावेळेस आपण पहिला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. डीप लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फुलर लेन बॉल एज लागली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बॅकअप चांगलं मिळालंय आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळाली नाहीये. ती म्हणजे शरद कोळी या फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्या चेंडूमध्ये जीवनदान मिळालं होतं आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा संधी आली होती, पण या संधीत सोनं केलं माहुल कोळीवाडा संघाच्या क्षेत्ररक्षकानं. फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय ट्रॉम्बे कोळीवाडा टीमला. 1 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 1 ही धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती. 39 धावा 24 बॉल मध्ये कंप्लीट करायच्या आहेत. नवीन फलंदाज अनिल कोळी मैदानाच्या आतमध्ये आलेत. अनिल कोळी वनडाऊन रिजन मधला हा खेळाडू. अजूनही 38 धावांचा पल्ला गाठायचा. यावेळेस मात्र ट्रॉम्बे टीमला विजयासाठी तर एका बाजूने या धावा रोखायच्यात माहुल कोळीवाडा संघाला. वाहक संघाचे देखील सर्व खेळाडू देखील उपस्थित राहिले आहेत. नेक्स्ट मॅच असेल विनर टीम विपक्ष वाहक संघ. राऊंड विकेट कल्पेश माहुलकर. स्टेप आउट झाले होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅकवर्ड क्षेत्राकडे ट्रॅव्हल करतोय. कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे दबाव क्रिएट केलाय फलंदाजांवरती कल्पेश माहुलकर या गोलंदाजानं. अतिशय अनुभवी आणि परिपक्व असा हा खेळाडू कल्पेश माहुलकर. आणि एका बाजूने मात्र नवोदित खेळाडू डावखुर हाताचा आक्रमक असा फलंदाज दीपेश कोळी. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचललाय. फक्त दिशा दिली आहे. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धाब्यासाठी हा चौकार.
फुल टॉस बॉल होता आणि इथे मात्र तुम्ही पाहिला असेल लॉंग ऑफ आणि या कव्हरच्या मधून मात्र मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून बॉल सरळ गेला सीमारेषा पलीकडे. हा 4 धाब्यासाठी चौकार. मोठा फटका या षटकामधला. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 5. पहिलं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना 39 धावा करायच्यात या मॅच मध्ये मात्र निर्णायक विजयासाठी. त्या म्हणजे ट्रॉम्बे टीमला 19 बॉल आणि धावांची गरज आहे 34. राऊंड विकेट कल्पेश. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. हा षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिले 4 चेंडू तुम्ही पाहिलं संयम बाळगला खेळाडू या ठिकाणी दीपेश कोळीनं. तदनंतर मात्र शेवटच्या 2 चेंडू मध्ये 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मतीनं मात्र टीमची धावसंख्या लागली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. 1 बाद 11 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. अजूनही तुम्ही पाहता या ठिकाणी धावा करायच्या त्या म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावेची गरज. 9.33 सरासरीनं मात्र धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे तो म्हणजे ट्रॉम्बे टीमला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ट्रॉम्बे टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 11. नवीन गोलंदाज यावेळेस मात्र मनीष मैदानाच्या आतमध्ये आला. पुढचं षटक ओव्हर नंबर 2 बॉलिंग मार्कवरती मनीष. समोर नवीन फलंदाज यावेळेस अनिल कोळी. बरेचसे आमचे प्रेक्षक मात्र ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करत असताना आम्ही सर्वांचं उत्कर्ष सावले क्रिकेट क्लबच्या वतीनं सावले ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगला प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला प्रेक्षकांचा देखील मिळालाय. खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. मनीष यावेळेस बॉलिंग ट्रॅकमध्ये टप्प्याचा बॉल कट केलाय. थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉलला खेळून काढलाय. सरळ डीप मध्ये बॉल चाललाय सीमा पार. हा चौकार. आपण पाहिला थर्डमॅनचा क्षेत्राच्या सर्कलच्या आतमध्ये असताना मात्र खूप चांगला फटका या खेळाडूचा. लटकट वेट केला बॉलला आणि त्यानंतर मात्र हा बॉल खेळून काढला थर्डमॅनच्या डोक्यावरून. सरळ डीप मध्ये बॉल चाललाय. चौकार मिळतोय तो म्हणजे ट्रॉम्बे टीमला. टीमची धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 1 गडी बाद 15. 17 चेंडू आणि 24 धावेची गरज. 17 बॉल 24 धावा. यावेळेस मात्र एक निर्णायक षटक फेकावं लागेल. ज्या पद्धतीनं अमित कोहलीनं पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती तशा पद्धतीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल गोलंदाजांना. फुल टॉस बॉल. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु बॉल थांबणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार होतोय फलंदाज अनिल कोहलीच्या बॅटमधून. 2 चौकार आपण पाहिले मागचे 4 चेंडू. 3 चौकार 1 षटकार अशा एकूण 18 धावा फक्त 4 चेंडू वरती आल्यात. आणि नक्कीच कुठेतरी यावेळेस मात्र मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन देखील थोडस वरचढ करतोय. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये फलंदाज तुम्ही पाहताय अनिल कोहली. अजूनही 16 चेंडू आणि गरज असेल 20 धाब्याची. 16 बॉल 20 धाब्याची गरज. या क्षणाला मात्र विकेट घ्यावं लागेल. विकेट टेकिंग बॉलिंग मात्र करावी लागेल गोलंदाज मनीष कोहलीला. माफी असावी. मनीष माहुळकर हा गोलंदाज आहे. कमबॅक करावा लागेल. चौकार 2 लगावलेत फलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी अनिल कोहली या फलंदाजाने. चला स्पीडअप करा मॅचला. माहुल कोहलीवाडा संघ. षटक क्रमांक 2 16 चेंडू आणि 20 धाब्याची गरज यावेळेस ट्रॉम्बे टीमला. मनीष माहुलकरचा हा बॉल. चांगला स्ट्रोक. इनसाइड आउट स्ट्रोक खेळून काढला. फक्त दिशा दिली. अप्रतिम फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फलंदाजानं. पहिला बॉल तुम्ही पाहिला असेल थर्डमॅनच्या दिशेने मात्र चौकार लगावला. दुसरा बॉल देखील खूप चांगला फटका आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून बॉलला फक्त दिशा दिली ढकललाय सरळ सीमारेषा पार. हा चौकार. लगातार 3 चौकार या फलंदाजाने लगावलेत अनिल कोहलीनं. आणि इथे मात्र आता 15 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज असेल ती म्हणजे ट्रॉम्बे संघाला. खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी राहिला या खेळाडूचा. अनिल कोहली तुम्ही पाहताय मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतो आपल्या टीमसाठी. मनीष माहुलकरला मात्र कमबॅक करावं लागेल.
अतिशय निर्णायक क्षण असेल या मॅचचा, या सामन्याचा. मनीष माहुलकरचा हा षटक, राऊंड विकेट. फुलरलेन बॉल, फक्त दिशा दिल्या, सन्मान केला या बॉलचा आणि इथे मात्र सिंगल रन कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केली आहे. खूप चांगलं योगदान. चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करत असताना हा खेळाडू पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडकडे आला. डावखुऱ्याचा फलंदाज यावेळेस दीपेश कोळी. टीमची धावसंख्या आपण पाहिली, धावफलकावरती लागली गेली आहे. 24 धावा, 1 गडी बाद, 24. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना 14 चेंडू आणि 15 धावेची गरज. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि पुन्हा एकदा एक चोरटी धाव. चिकी रन्स कंप्लीट केली आहे दोन्ही खेळाडू. लेग बाईट्स, अवंत रन असेल. पंच निशांत माळींचा इशारा येतोय. ही अवंत रन मात्र मिळेल ट्रॉम्बे टीमला. या ठिकाणी मात्र समीकरण बनलं गेलं. शेवटचे 13 चेंडू आणि 14 धाब्याची गरज. 13 बॉल 14 धाबा. कल्पेशचं एक चांगलं षटक प्रगतीपथावरती असताना मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये एक षटकार आणि चौकारला. तदनंतर मात्र मनीष माहुलकरला लगातार 3 बॉलवरती 3 चौकार लागवले ते फलंदाज अनिल कोळीनं. टप्प्याचा बॉल, आणखीन एक चांगला स्ट्रोक, फाईन केलेला एकदम आणि चांगलं एफर्ट लावलाय क्षेत्ररक्षकानं. फुटबॉलचा वापर केलाय. 2 धाबा मात्र पूर्णपणे कंप्लीट केल्यात. दोन्ही खेळाडूंना गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद, 27 धाबा, 12 चेंडू आणि 12 धाब्याची गरज. शेवटचे 12 बॉल 12 धाब्याची गरज. आस्किंग रन रेट आपण पाहिला तर 6.00च्या सरासरीनं मात्र या 2 षटकामध्ये 12 धावा कंप्लीट करायच्या आहेत. त्या म्हणजे ट्रॉम्बे संघाला तर एका बाजूनं या 12 धावा रोखायच्या आहेत. त्या म्हणजे माहुल कोळीवाडा टीमला. खूप निर्णायक सामना असेल. असे बरेचसे आपण सामने पाहिले जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा ती सामने हाय व्होल्टेज आणि अटीतटीचे होताना देखील पाहिलेत. परंतु या सामन्यामध्ये 100% डेडिकेशन द्यावं लागेल माहुल कोळीवाडा टीमच्या गोलंदाजाला, माहुल कोळीवाडा टीमच्या क्षेत्ररक्षकांना. तेव्हाच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल माहुल कोळीवाडा टीम. 12 बॉल आणि 12 धाब्याची गरज. कोणता संघ विजय होईल या मॅच मध्ये हे मात्र सर्व काही येणारा काळच ठरवेल. समोर सेट फलंदाज आहे. एका बाजूने खेळतो अनिल कोळी तर दुसऱ्या बाजूने खेळतोय दीपेश कोळी. आणि आपण पाहिलं टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 27 धाबा, 12 चेंडू आणि 12 धाब्याची गरज. दीपेश स्ट्रायकिंग एंडकडे, गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज यावेळेस महेश. माहुल संघाचे आमचे 12th मॅन देखील आहेत आमच्या सोबत. महेशच्या हातामध्ये हे षटक सोपावलंय. पहिलाच बॉल फुलर लेनचा खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र या ठिकाणी मितेश बॉल खाली येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. सिंगल रन आली या बॉलवरती आणि कॅल्क्युलेशन मात्र या ठिकाणी बनलंय. शेवटचे 11 चेंडू 11 धाब्याची गरज. 11 बॉल 11 रन्स मात्र करायच्या. त्या म्हणजे या ठिकाणी ट्रॉम्बे टीमला तर एका बाजूने धावा रोखायच्या आहेत माहुल कोळीवाडा टीमला. दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. मंगेश वैती तुम्ही पाहता या ठिकाणी आणि मंगेश कल्पेश वैती हे 2 खेळाडू मात्र या ठिकाणी पूर्णपणे फिल्डिंगची व्यूहरचना करत असताना इथे मात्र टीमसाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असताना 2 बंधुराज मंगेश आणि कल्पेश तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. मी विनंती करेन माहुल टीमला आपण स्पीडअप करा. वेळेला फार महत्व द्या. 4 ओव्हरचा सामना तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हे सत्र समाप्त करायचं आहे. 11 चेंडू आणि 11 धावेची गरज. समोर सेट फलंदाज, ज्या फलंदाजानं मात्र मागच्या षटकामध्ये लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार लगावलेत तो फलंदाज आहे यावेळेस अनिल कोळी. गोलंदाजी मार्कवरती महेश पुढे एकदा सज्ज होतोय. समोर अनिल. 11 चेंडू 11 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट स्विच हिट केलाय. चांगला फटका. जेवढं कौतुक या इनिंग मध्ये करावं तेवढं फार कमी असेल. अनिल कोहली या फलंदाज तब्बल हा 4था चौकार होतो अनिलच्या बॅट मधून. खूप चांगलं योगदान या मॅच मध्ये राहिलंय अनिल कोहली या खेळाडूचं. समीकरण म्हणलं शेवटचे 10 बॉल आणि आता मात्र फक्त 7 धाब्याची गरज. 10 चेंडू आणि 7 धावा करायच्यात या मॅच मध्ये निर्णायक विजयासाठी ट्रॉम्बे टीमला. तर एका बाजूने धावा रोखायच्या आहेत त्या म्हणजे माहुल कोळीवाडा टीमला. खूप चांगलं योगदान यावेळेस मात्र अनिल कोहली या फलंदाजाचं. ओव्हर द विकेट फुलरलेन बॉल. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र सरळ शरीराचा भेद घेतलाय. कोणत्या प्रकारचे रन नाहीये. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. अजूनही 7 धावा करायच्या या मॅच मध्ये निर्णायक विजयासाठी. प्रत्येक बॉल वरती मात्र 100% द्यावं लागेल.
हलक्या हाताने बॉलला खेळून काढला आहे. इथे मात्र सुनील कोळी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय आणि ज्या विकेटची गरज होती मावळ कोळी टीमला तो विकेट मात्र मिळवून दिला गोलंदाज महेश या गोलंदाजाने. सुनीलने मात्र चांगला झेल पकडलाय परंतु खूप चांगलं योगदान चांगलं स्कोर मात्र टीमसाठी करून बाद होता या ठिकाणी. अनिल कोहली हा फलंदाज 9 चेंडू आणि 16 धाबांचं योगदान आणि एका बाजूने मात्र समीकरण मधले शेवटचे 8 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 7 धाब्याची. 8 चेंडू आणि 7 धाबा या षटकामधील हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील या मॅच मध्ये माहुल कोळीवाडा टीमला. 8 चेंडू आणि 7 धाबा करायच्यात निर्णायक विजयासाठी. माहुल कोळी टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय हेमंत पाटील. तर एका बाजूने असेल फलंदाज दीपेश कोळी जो सलामीला आलाय. पूर्णपणे सामन्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल या क्षणाला. एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे दीपेश कोळी. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंड कडे आहे हेमंत कोळी. गोलंदाजी मार्कवरती असेल महेश. हेमंत पाटील नॉन स्ट्रायकिंग एंड कडे. लेट कट. यावेळेस पुन्हा एकदा तुम्ही पाहता हलक्या हाताने बॉलला दिशा द्यायची होती परंतु कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सामन्यामध्ये मात्र रहस्य वाढत चाललंय. रहस्यमय सामना तुम्ही पाहताय कारण हा बॉल आला डॉट. समीकरण बनलंय शेवटचे 7 चेंडू आणि 7 धाब्याची गरज. 7 बॉल 7 धाबा शेवटचा बॉल असेल या षटकामधला. इथे मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा बॉल. अतुल माळी यांचा इशारा होतोय व्हाईट बॉलचा. अबध रन मात्र मिळेल ती म्हणजे ट्रॉम्बे टीमला. समीकरण बनलंय 7 चेंडू आणि 6 धाब्याची गरज. या क्षणाला मात्र ज्या अबंध धाबा येतील त्या अतिशय महागड्या ठरतील माऊल गोळा टीमला. बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि या सामन्याला मात्र पूर्णपणे संपवलंय. पूर्णपणे फिनिश केलं धोनी स्टाईल. दीपेश कोळी या फलंदाजाने विजय संपादन करतोय ट्रॉम्बे संघ. वेलप्लेड ट्रॉम्बे टीम. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये माहुल कोळी संघ आपण सहभागी झालात. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल पुन्हा एकदा उत्कर्ष सावळे क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं हार्दिक असं अभिनंदन. आपल्या पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी वहाळ टीमच्या संघनायकाला विनंती करतोय ट्रॉम्बे टीमच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस साठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. वहाळ संघाचा संघनायक आणि ट्रॉम्बे टीमचा संघनायक. मॅच असेल 4 ओव्हरची. आमच्या आयोजन कमिटीची सूचना आली आहे कदाचित आजच्या 6 दिवसातला हा शेवटचा सामना असेल. मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्या गोलंदाजानं मात्र दुसरं षटक हाताळलं ज्यामध्ये 2 गडी बाद करून फक्त 6 धावा खर्च केले तो अमित कोळी ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी अमितला विनंती करतोय आपण यायचा आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर वहाळ टीमचा संघनायक आणि ट्रॉम्बे टीमचा संघनायक आपण टॉस साठी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तर आपण पुढच्या सामन्याकडे बोलूया. आमचे मित्र समालोचक अंकित मालुसरे आहेत. अजिंक्य बौड राहुल यांच्याकडे बोलूया. मी तुर्तास थांबतोय. धन्यवाद.